नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी काहीच वेळ शिल्लक राहिलाय। 246 नगर परिषदा 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। नगर परिषदा नगरपंचायतींचा निकाल 30 डिसेंबरला लागणार आहे। अर्ज भरण्यासाठी आता काहीच वेळ शिल्लक राहिलाय। अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। अभिलाष, आपण पाहिलं की खरं तर राज्यभरामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींचा धुळा जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर अखेरीस आज अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती दुपारी 3 वाजता जी आहे ती समाप्त होते। त्यामुळे एकंदरीतच राज्यभरातला जर आढावा घ्यायचा झाला तर आपण पाहिलं की विदर्भामध्ये जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। तेथील नगर परिषदा त्याचबरोबरीने नगरपंचायत ज्या आहेत त्या भाजप स्वबळावर लढण्याचा नारा जो आहे तो अनेक भागांमध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। तर दुसरीकडे ज्या भागात भाजपचं प्राबल्य आहे त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गट असेल आणि तिथले स्थानिक नेते असतील तसेच अजित पवार गट हे देखील एकत्रितपणे येऊन निवडणुका लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपने जे आहे ते आपलं प्राबल्य गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये जे आहे ते वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर भारतीय जनता पार्टीने अनेक आजी माजी आमदार जे आहेत विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले जे माजी आमदार आहेत जे मातब्बर नेते आहेत या नेत्यांना आपल्या पार्टीमध्ये आणण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच या नेत्यांचा जो आहे तो ग्राउंड कनेक्ट चांगला असल्यामुळे अनेक नगर परिषदांचा विचार केला तर राज्यामध्ये जवळपास 246 नगर परिषदा ज्या आहेत त्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्याचबरोबर जवळपास 46 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आता अर्ज भरण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत, काही सेकंद शिल्लक आहेत। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची आता मुदत संपली आहे। चाकण आणि कणकवलीत दोन्ही शिवसेनेची आघाडी पाहायला मिळते। राज्यात काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र आल्याचं दिसतंय। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे। सागर सुरवसे याबाबत माहिती द्या। आपण पाहिलं की खरं तर राज्यभरामध्ये नगर परिषद असतील नगरपंचायती असतील यांचा धुळा जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। जवळपास राज्यातील 246 नगर परिषदा ज्या आहेत त्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आज त्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा काही क्षण जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे आणि आपण पाहिलं की राज्यातल्या विविध नगरपंचायती असतील नगर परिषद असतील याच्या बाहेर मोठ्या रांगा देखील लागलेल्या आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याचं मुख्य कारण असं आहे की जवळपास सत्ताधारी असतील विरोधक असतील या दोनही बाजूच्या नेत्यांनी जे आहे ते आपले उमेदवार राखून ठेवलेले होते। शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी हा सगळा खटाटोप जो आहे तो देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। खरं तर आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळेच त्या ठिकाणी सत्तेतलेच 2 पक्ष असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हे देखील काही भागांमध्ये एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। दुसरीकडे विदर्भाखालोखालच या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो पाहायला मिळालेला होता। मात्र आपण मराठवाड्यात जर आलं तर मराठवाड्यामध्ये शिवसेना शिंदे गट जो आहे तो देखील अनेक भागांमध्ये जो आहे तो प्राबल्य त्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने मात्र आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। अनेक भागात आजी माजी नगरसेवक असतील जे माजी आमदार आहेत यांना देखील पक्षात घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो या नगर परिषदांच्या निवडणुकांवर जाणवण्याची शक्यता आहे। जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संपूर्ण गड होता, मात्र आता भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जे आहे ते इतर पक्षातल्या नेत्यांचं केलेलं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचबरोबरीनं काँग्रेसमधले बडे नेते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रात जर का विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य पश्चिम महाराष्ट्रात दिसून येण्याची शक्यता आहे। खरं तर आपण पाहिलं की गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये 5 ते 6 माजी आमदार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचाच परिणाम कारण हे सर्व नेते जे आहेत ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील या पक्षातून आलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या भागामध्ये त्यांचा प्रभाव जो आहे तो
टिकून ठेवलेले पाहायला मिळालेले होते आणि त्याचाच फायदा भारतीय जनता पार्टीने घेण्याचा निश्चय कुठेतरी केला असावा आणि त्याचंच परिणिती आता येत्या 3 तारखेला जे आहे त्या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट होणारच आहे। मात्र आपण जर पाहिलं अभिलाष तर ही जी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी वेळ होती दुपारी 3 वाजेपर्यंत ती आता संपलेली आहे। त्यामुळे अनेक उमेदवार जे आहेत ते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या रांगेमध्ये थांबलेले देखील आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळाले। काही भागांमध्ये सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागलेला देखील पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच आगामी या सर्व निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामधला पहिला टप्पा म्हणजे नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत आणि या दोन्हीमध्ये कशा पद्धतीनं सत्तेतले पक्ष जे आहेत ते आपली जी काही संख्या आहे ती वाढवत आहेत की विरोधातला जो पक्ष आहेत तो पुन्हा एकदा हे सर्व सत्ता केंद्र काबीज करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या घडीला आपण जर पाहिलं तर एकंदरीतच राज्यामध्ये या नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील यामधले जे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका आहेत त्या देखील जनतेतून होत आहेत। त्यामुळे या अनेक ठिकाणी आपली प्रतिष्ठा जी आहे ती तिथल्या स्थानिक नेत्यांनी पणाला लावलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच आपण जर का विचार केला राज्याचा तर यामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार, कारण आपण जर विधानसभेला विचार केला तर भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष जो आहे तो झालेला पाहायला मिळतो। त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, अशा सत्तेतल्याच पक्षांनी बाजी मारलेली होती। मात्र नगर परिषद असेल नगरपंचायती असतील तिथले स्थानिक नेतृत्व आणि तिथल्या स्थानिक नेत्यांचा स्वभाव या दोन्हींचा मेळ घेता आपण पाहिलं की भाजप विरुद्ध इतर पक्ष अनेक भागांमध्ये अनेक नगर परिषद नगरपंचायतींमध्ये एकवटलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे निकालानंतर नक्की ही सत्तेची सूत्र कोणाकडे जाणार, कोण कुणाला पाठिंबा देणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं जे आहे ते लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। अभिलाष, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनीता पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। भाजपकडून सुचेता वाघ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पाचोरा नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनीता पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे। बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या लढाईची शक्यता वर्तवण्यात येते। तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आता अर्ज भरण्याची मुदत संपली आहे। 246 नगर परिषदा तसंच 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। तसंच अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल केलाय। उज्ज्वला थिटेंनी पोलीस संरक्षणात हा अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करतेवेळी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उज्ज्वला थिटे पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायतीत पोहोचल्या होत्या। काय नक्की परिस्थिती होती, तुम्हाला अगदी पोलीस संरक्षण घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली, काय एकंदरीत परिस्थिती? कारण गेली 4 ते 5 दिवस झालं मी प्रयत्न करत होते। 3 ते 4 मार्गावर वेगवेगळी माणसं उभा केली जात होती, ट्रॅक्टर्स होते, अडवले जात होते, खुर्च्या वगैरे मांडून तिथं काही व्यक्ती बसलेले होते। प्रत्येक गाडी तिथं अडवून पाहत होते की त्याच्यामध्ये उज्ज्वला थिटे आणि तिचा मुलगा आहे का, ते असतील तर त्यांच्यावर तिथंच हल्ला प्रहार करायचं असं मला समजलेलं होतं। मग त्यासाठी मी पोलीस संरक्षण मागत होते, पण काही कारणानिमित्त पोलीस संरक्षण दिलं नव्हतं। पण मोहोळचे PI हेमंत शेंडगे सरांनी आज आमची भरपूर व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे। नगराध्यक्ष सेवकासाठी का पद मागू मी त्यांना? नगराध्यक्ष पद ओपन महिलासाठीच झालेलं होतं, मुलगी म्हणून मी त्यांना मागितलं होतं, त्यांनी दिलं नाही ते। मग मी नगरसेवक कसं घेईन मी कारण इच्छुकच होते तर नगराध्यक्ष पदासाठी होते। त्यांनी मुलगी समजून जर ते दिलं असतं तर त्यांच्या मनाचा मोठेपणा ठरला असता। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, अनगर, मोहोळ, सोलापूर।